हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। जय बोलो जित भव स्वरूप जिनेन्द्र भगवान की जय। दुपारच्या प्रवचनामध्ये जितभावावर भरपूर विश्लेषण चालू आहे. जर ऐकायला मिळालं तर ऐका. काय आहे जितभव म्हणजे काय आहेत भगवान, त्यांचं वैशिष्ट्य काय आहे, त्यांनी भवाला जिंकलंय म्हणजे काय केलंय, मग तशी विशुद्धी आपल्यात का नाही, मग स्वभाव आपला सुद्धा जितभाव स्वरूप आहे, असं छान एक्सप्लेनेशन घेतलंय. ऐका. तर आपली पंचास्तिकाय संग्रहामध्ये 14 नंबरची गाथा बघत होतो आपण. सियथिणथियुहयम् अवतवं पुणोयततिदयं दवं खुसत्थभङ्गम् आदेशवसेण संभवदी. काय सांगितलं? द्रव्य हे पंचास्तिकाय आणि प्रवचनसार दोन्ही ग्रंथांमध्ये कुंदकुंदाचार्यांनी सप्तभंगीचं वर्णन केलं आहे. तर सप्तभंगी 2 प्रकारची असते. कुठली? सप्तभंगी आणि प्रमाण सप्तभंगी. हां, तर प्रमाण सप्तभंगी म्हणा किंवा द्रव्यार्थिक नयाच्या अपेक्षेने सांगितलेली सप्तभंगी म्हणा आणि पर्यायार्थिक नयाच्या अपेक्षेने सांगितलेली सप्तभंगी किंवा नय सप्तभंगी. तर 7 नंबर चार्ट असेल माहिती तर त्याच्यामध्ये आपण प्रमाण सप्तभंगी के वचन, नय सप्तभंगी के वचन असे 2 कॉलम करून दाखवले. पण ती चर्चा वेगळी आहे. एक दुसरा चार्ट घेतला आहे न्यायदीपिकेमध्ये, तो घेऊ आपण मध्ये आधी. तर आता या मला सांगायचं होतं की पंचास्तिकायमध्ये ज्या सप्तभंगीचं वर्णन आलं ती द्रव्याच्या मुख्यतेने केलेली सप्तभंगी आहे आणि पंचास्तिकायच्या प्रवचनसारच्या 114 नंबरच्या गाथेमध्ये जी केलं वर्णन ती नय सप्तभंगी आहे. तर कशावरून ओळखलं तर त्या गाथेमध्ये असे शब्द दिलेत. या गाथेमध्ये त्यांनी दवम खुसत्तभंगम असे शब्द दिलेत आणि प्रवचनसारच्या गाथेमध्ये त्यांनी पज्जायण असं काहीतरी शब्द दिलेत. मग त्याच्यावरून सिद्ध होतं की ती नय सप्तभंगी आहे आणि ही प्रमाण सप्तभंगी आहे. तर गाथेचा अर्थ काय आहे म्हणजे इम्पॉर्टंट गाथा आहे, थोडंसं वेळ काढून बसा किंवा परत शास्त्र घेऊन ऐका. एकदा हे सप्तभंगी क्लिअर झाली तर कुठेही आपल्याला नय समजायला बाधा येत नाही. काय विवक्षा आहे, काय ते कथन आहे हे समजायला बाधा येत नाही तत्व शिकत असताना. कुठल्या नयाने किंवा कुठल्या अपेक्षेने सांगतायत आचार्य हे सगळी विवक्षा समजते जेव्हा हे 7 भंग समजतात. त्यामुळं सप्तभंगी 7 प्रकारची असते. तर त्याच्यामध्ये द्रव्यार्थिक नयाच्या अपेक्षेने किंवा मुख्यतेने केलेली सप्तभंगी आणि नय सप्तभंगी असे 14 भंग होतात. काय वस्तूला जेव्हा पाहतो त्यावेळी 14 अपेक्षेने पाहू शकतो हे सांगायचं आहे त्यातून. म्हणजे प्रमाण सप्तभंगीचं 7 भंग आणि नय सप्तभंगीचे 7 भंग असे एकूण 14 भंग एका वेळीस असू शकतात. म्हणजे आपण जेव्हा त्या वस्तूला पाहणार तर इतक्या अपेक्षेने पाहू शकतो. तर गाथेचा अर्थ काय घेतलाय? सियथी सियणथी सिय उहयम सिय अवतवम पुणोयतत्तिदयम म्हणजे तिन्हींचं युगल. सिय अथी अवतवम सिय नथी अवतवम सिय अथीणथी अवतवम अशा रीतीने 7 भंग सांगितले एका ओळीमध्ये. आचार्यांची कला ही की त्या 7 भंगांना त्या गाथेच्या पहिल्या ओळीमध्ये संपवून टाकलं. अशा प्रकारे दवम खुसत्तभंगम अशा प्रकारे द्रव्य हे 7 भंगरूप आहे. आदेशवसेण संभवदी द्रव्याच्या अपेक्षेने या 7
प्रकाराने नयांचं वर्णन सप्तभंगीचं वर्णन केलं जातं. द्रव्य अपेक्षावश खरोखर स्यात अस्ति, स्यात नास्ति, स्यात अस्ति नास्ति, स्यात अवक्तव्य आणि पुनः अवक्तव्य सहित 3 भंग सहित आहे. अर्थात स्यात अस्ति अवक्तव्य, स्यात नास्ति अवक्तव्य, स्यात अस्ति नास्ति अवक्तव्य. द्रव्य याप्रमाणे 7 भंग रूप आहे. म्हणजे थोडंसं न्यायामध्ये प्रवेश केला तर हे वर्णन जास्त समजेल. म्हणजे नयाचं, ज्ञानाचं किंवा न्यायाचं जिथं वर्णन येतं ते सगळं द्रव्याला धरून केलेलं वर्णन आहे किंवा द्रव्याला वेगवेगळ्या अपेक्षेने जाणण्यासाठी केलेलं वर्णन आहे ते. तर इथं आत्ता सांगता येते द्रव्याच्या अपेक्षेने 7 भंग सांगितलेले आहेत. तुम्हाला एक घरचा अभ्यास काय 7च भंग का सांगितलं होतं हे पण तुम्हाला पाहिजे असेल तर आधार पण सांगते की अष्टसहस्त्रीमध्ये त्यांनी घेतलंय. आता कुठं घेतलंय बघावं लागेल. म्हणजे 7च भंग का आहे त्याच्यासाठी म्हणून त्यांनी 3-4 विवक्षा घेतल्यात. प्रश्न 7 असतात, शंका 7 असतात, धर्म 7 असतात, असं त्यांनी कोरिलेशन करून सांगितलंय. ते तुम्हाला बघून मला सांगायचं आहे. तर अष्टसहस्त्रीमध्ये जर टेक्स्ट असेल ना तर 103 का काय पान आहे. आता ते कुठल्या कारिकेमध्ये आहे आता मला नक्की नाही आठवत. टेक्स्टमध्ये पान नंबर ते पण बरोबर आहे का बघावं लागेल. फार दिवसात बघितलं नाही आहे. बरं मिळेल तुम्हाला जिथं 7 भंगांचं वर्णन आलं आहे ना शोधून पण मिळेल तुम्हाला कुठून पण. नाही मिळालं तर आहेच. लगेच शोधतायत दिसतंय दीपाली बेन चांगलं आहे. बरं बघा तोपर्यंत आम्ही टीका वाचतो. अत्र द्रव्यस्य आदेशवशेन उक्ता सप्तभंगी. सोनाली वाचायचं आहे आपल्याला. सोनल. अत्र येथे द्रव्याच्या आदेशाने म्हणजे द्रव्याच्या मुख्यतेने सप्तभंगी सांगितलेली आहे. आदेश म्हणजे कथन. मग द्रव्याच्या आदेशवश द्रव्याच्या मुख्यतेच्या अपेक्षेने सप्तभंगीचं वर्णन येथे केलेलं आहे. 7 भंग समजले का कुठले कुठले एकदा रिपीट करा. म्हणजे काय ते सांगितले त्यांनी पुढं पण 7 भंग कुठले ते सांगा. स्यात् अस्ति, स्यात् नास्ति, स्यात् अस्ति नास्ति, स्यात् अवक्तव्यं, स्यात् अस्ति अवक्तव्यं, स्यात् नास्ति अवक्तव्यं, स्यात् स्यात् अस्ति अवक्तव्य, स्यात् नास्ति अवक्तव्य आणि स्यात् अस्ति नास्ति अवक्तव्य. दिसतंय का बोर्डवरचं. स्यात् अस्ति हा एक भंग आहे. जेव्हा वस्तूला पाहणार तर त्यावेळेस कुठल्या अपेक्षेने पाहणार. वस्तू आहे, कथनचित आहे, ही पहिली विवक्षा. दुसरी म्हणजे कुठल्या अपेक्षेने आहे तर स्वचतुष्टयाच्या अपेक्षेने वस्तू आहे. स्यात् नास्ति म्हणताना हे सगळं घेणार आहेत त्यांनी पुढं. एक सामान्य आपल्याला त्यात प्रवेश करायचा आहे म्हणून एक ग्रॉस आयडिया यावी. स्यात् नास्ति म्हणजे काय वस्तू नाही. मग वस्तू आहे आणि वस्तू नाही असं कसं तर स्यात् शब्दाने सांगितलं वस्तू कथनचित नाही. मग कथनचित नाही म्हणजे काय परचतुष्टयाच्या अपेक्षेने वस्तू नाही. म्हणजे काय समजतंय हो याच्यावरून. स्यात् अस्ति म्हणजे आहे तर मी माझ्या अपेक्षेने आहे आणि स्यात् नास्ति म्हणताना वस्तू नाही म्हणजे पराच्या अपेक्षेने नाही. म्हणजे काय म्हणायचं याच्यातून भावभासना काय. सोनल.
बोला मी कोणाला सोडून बाकी सगळे आपण अजू म्हणतो तसं. बरं, तरी अजून म्हणजे काय सांगायचं काय आहे स्यात नास्ती म्हणताना? माझी मुख्यता आहे म्हणजे मीलाच दाखवायचं आहे तिथं. मी माझी आस्तीच सांगायची आहे ॲक्च्युली, पण वेगळ्या रूपाने सांगितली. म्हणजे जसं सांगितलं ना की त्या टेबलवर चष्मा आहे म्हणताना चष्मा दिसला तुम्हाला, मग त्या टेबलवर चष्मा नाही, काय दिसलं? काय दिसलं? एक्झाम्पल आहे बरं काय, ह्याच्यामध्ये लावू नका. हां बोल. मी सोनल आहे, मी पूनम नाही. होय का? काय एकरूप झाली का काय? मी विचारते चालतं का? नाही नाही, हां तेच की, म्हणजे पराच्या अपेक्षेने मी नाही म्हणजेच सांगायचंय मी माझ्या अपेक्षेने आहे. फक्त तुम्ही जेव्हा पराशी अटॅच करायला जाते स्वतःला किंवा पराकडून आपली ओळख करतोय, जसं हे शरीर म्हणजे मी आहे असं आपली मान्यता, तर त्याला पण तोडायसाठी सांगितलं शरीर म्हणजे जीव नास्ती. जीव आहे आणि जीव नाही म्हणताना शरीर म्हणजे जीव नाही, मग मी त्यापासून भिन्न मी आहे हे सांगायचंय. स्यात अस्ती म्हणताना आहे दाखवलं, स्यात नास्ती म्हणताना पराच्या अपेक्षेने मी नाही, पर माझ्यामध्ये नाही. तिथं जी सांगायचे ती वस्तू चेंज होते ना, आहे नाही म्हटलं तर म्हणजे कळतंय का? मग परचतुष्टय सांगितलं ना, वस्तू बदलती म्हणजे आहे त्या वस्तूलाच सांगायचंय, पण व्ह्यू बदलला. आहे रूपाने सांगितलं इथं, आणि मग दुसऱ्या रूप नाही असं सांगायसाठी म्हणजे स्वरूप आहे हेच सांगायचंय त्यातून पण. म्हणून असं बघा, नाहीतर असं बघा, नाहीतर असं सगळं बघा, सगळ्यातून तुम्हाला ती एक वस्तूच दाखवायची आहे. जसं आपला आत्मात घेतला तर सगळ्या भंगातून तुम्हाला आत्म्यापर्यंतच न्यायचं आहे. फक्त वेगळ्या वेगळ्या कथनाची अपेक्षा आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकाराने न दाखवले जाणार. जसं टेबलावरती चष्मा आहे सांगितलं, अस्ती झालं, नाही म्हणाला टेबलावरती चष्मा नाही असं म्हणाला, मग काय दिसलं तुम्हाला? चष्माच बघितलं ना परत, चष्मा आहे का? नाही, चष्मा नाही म्हणजे तिथं टेबल आहे हे दिसलं. मग टेबलवर चष्मा नाही हे दिसलं म्हणजे नाही ही वस्तू दिसत नाही आहे, जी आहे ही वस्तूच दिसते. मग तसं म्हणायचं इथं पण जीव आहे आणि अजीव नाही. मग अजीव नाही म्हणताना काय दिसलं? जीव आहे हेच दाखवायचंय. म्हणून थोडंसं सावकाश जाऊ, कारण एकदम पुढचं सांगितलं तर कळायचं नाही. तर जीव आहे, नाहीतर आम्हा सिंपल उदाहरण सांगते ते घेऊ. काय सांगितलं होतं? कोणी पायाळू मनुष्य आहे आणि त्याला विचारलं आपण की या जमिनीमध्ये पाणी आहे का, तर तो पायाळू मनुष्य म्हणजे काय असतो? पायाने त्याला समजतं ना, असेल काय तर त्याच्याकडे असली काय असती, विद्या असती का रुद्धी असती की तो पाय जिथं ठेवेल तिथं वेगळ्या वेगळ्या प्रकाराने बघतात बरं का पायाळू सुद्धा. ते काहीतरी घोंगडं घालून बघणार, ते नारळ ठेवून बघणार, पाय दाबून बघणार, असे वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी बघतात की त्या जमिनीत कुठं पाणी आहे. पायाळू काय आहे? पायाळू म्हणजे पायाकडून जन्मलेले. जन्मताना डोक्याकडून जन्मलेले कोण असतात माहित नाही, पण पायाकडून जन्मलेले पायाळू असतात. तर त्यांना हे थोडंफार ज्ञान असतं असं माहिती आहे. म्हणजे भूमीमध्ये जल कुठं असतं ह्याचं थोडंसं ज्ञान होत असतं म्हणे. तर माताजी सांगतात उदाहरण की त्या कोणी मनुष्याला विचारलं, पायाळू मनुष्याला, की पाणी कुठं आहे, तर तो जाऊन उभारला कुठंतरी जमिनीवर आणि सांगितलं पाणी आहे. म्हणजे पाणी त्या जमिनीत आहे हे सांगायचंय. म्हणून म्हटला तो पाणी आहे. कुठं आहे हो? जमिनीत आहे. मग पाणी आहे सांगितलं ही स्यात असती. मग पाणी आत्ता वर आहे का? स्यात नास्ती. म्हणजे पाणी जमिनीत आहे, जमिनीवर नाही. मग जमिनीत आहे स्यात असती, जमिनीवर नाही स्यात नास्ती. पुढं स्यात असती नास्ती म्हणताना क्रम आला. स्यात असती नास्ती म्हणताना पाणी जमिनीत आहे आणि जमिनीवर नाही, म्हणून दोन्ही घेतलं. स्यात असती जमिनीत आहे आणि जमिनीवर नाही, हे दोन्ही एका वेळी
क्रमाने सांगत असताना स्यात अस्ति नास्ति भंग झाला. आणि दोन्ही युगपद सांगा म्हटलं तर अवक्तव्य, सांगू शकत नाही. पाणी जमिनीत आहे, जमिनीवर नाही, हे एका वेळी सांगू शकत नाही, म्हणून स्यात अवक्तव्य झालं. पुढं स्यात अस्ति अवक्तव्य म्हणजे काय? पाणी जमिनीत आहे आणि दोन्ही एका वेळी सांगू शकत नाही म्हणून अवक्तव्य आहे. पाणी जमिनीत आहे आणि जमिनीवर नाही, युगपद सांगता येत नाही म्हणून अवक्तव्य. पुढं स्यात नास्ति अवक्तव्य म्हणजे पाणी जमिनीवर नाही आणि दोन्ही युगपद सांगता येत नाही म्हणून अवक्तव्य. आणि स्यात अस्ति नास्ति अवक्तव्य म्हणताना क्रमाने पण सांगितलं आणि युगपद सांगू शकत नाही म्हणून अवक्तव्य भंग घेतला. म्हणून स्यात अस्ति नास्ति अवक्तव्य. मग हे वेगळ्या वेगळ्या रूपाने आपल्यावर पण घटवून सांगितलं. जसं महाराजजींनी उदाहरण घेतलं न्यायदीपिकेमध्ये, क्रमनियमित आणि पुरुषार्थ. थोडंसं वाचून घ्या, उद्या परत त्याच्यावरनं डिस्कशन करू आपण. काहीतरी 200 का 400 पानाजवळ कुठंतरी आहे न्यायदीपिकेमध्ये. सप्तभंगीचे त्यांनी चार्ट करून दाखवलेत. स्यात उष्ण आहे, स्यात उष्ण नाही, किंवा स्यात क्रमनियम. समजलं. हां, 5वा 6वा 7वा तुम्ही काय बोलला ते नाही, म्हणजे कळलं नाही. तू स्यात कुठं बसली ते सांग. नाही, मी तुमचं ऐकते पण नाही समजलं. म्हणजे स्यात अस्ति अवक्तव्य म्हणताना इथं काय सांगायचं? अस्ति म्हणजे काय आहे? पाणी जमिनीत आहे. पण दोन्ही एकदम सांगा. पाणी जमिनीत आहे, जमिनीवर नाही तर सांगू शकत नाही, युगपद सांगता येत नाही म्हणून स्यात अस्ति अवक्तव्य. हा क्रम घेतलाय ह्याच्यामध्ये. पहिल्यांदा आहे सांगितलं आणि दोन्ही युगपद सांगा तर नाही सांगू शकत, म्हणजे दोन्हींचा जोडरूप भंग म्हणजे अस्ति अवक्तव्य. आणि तसंच पाणी जमिनीवर नाही आणि दोन्ही युगपद सांगा तर सांगू शकत नाही म्हणून स्यात नास्ति अवक्तव्य. ॲक्च्युली हे सगळे 7 धर्म आहेत वस्तूचे आणि त्यानुसार कथन केलं गेलं आहे. किंवा तेच वाचलं तर समजेल तुम्हाला की का सप्तभंगी सांगावी लागली. असे प्रश्न उठत आहेत 7 प्रकारांनी त्या शंकाकाराला. त्याचं निरसन करण्यासाठी म्हणून जिज्ञासा 7 आहेत, शंका 7 आहेत आणि म्हणून त्याचे उत्तरं 7 रूपाने देत असताना वस्तूमध्ये 7 धर्म आहेत ते, म्हणून तिथं सप्तभंगीची रचना झाली. वस्तू पाणी जमिनीवर नाही आणि दोन्ही युगपद सांगू शकत नाही म्हणून अवक्तव्य आहे. आणि पाणी जमिनीवर आहे, जमिनीत आहे, जमिनीवर नाही, क्रमाने सांगताना अस्ति नास्ति आणि युगपद सांगताना अवक्तव्य. ह्या दोन्हींचा जोडरूप भंग म्हणजे स्यात अस्ति नास्ति अवक्तव्य. थोडं थोडं समजत जाईल आपण जसं वाचत जाणार आहे ना. एकदम आत्ता तर शब्दांचा परिचय करून देऊ अजून, मग ते वाचताना पुढं समजत जाईल. ह्याच्यात आहे सगळं खुलासा, त्यातून पण कळेल का बघू आपण. वाचताय? शास्त्र समोर असतं तर वाचा. येथे द्रव्याच्या आदेशवशाने सप्तभंगी सांगितलेली आहे. स्यात अस्ति द्रव्यम. वाचा. अमृतचंद्राचार्यांची टीका आहे 14 नंबरच्या गाथेची. स्यात् अस्ति द्रव्यम, स्यात् नास्ति द्रव्यम, स्यात् अस्ति च नास्ति च द्रव्यम, स्यात् अवक्तव्यम द्रव्यम, स्यात् अस्ति च अवक्तव्यम च द्रव्यम असं. हो ना, बरोबर आहे की. आता हे कुठला भंग आला? अस्ति अवक्तव्य भंग आलाय. पुढचा भंग स्यात् नास्ति च अवक्तव्यम. पूर्ण वाचायचं, पूर्ण वाचायचं ते. स्यात् नास्ति च अवक्तव्यम च द्रव्यम. एकत्र आहे ना तो भंग. कॉमा नाही आहे का तुमच्याकडे? तसं कॉमा दिले पण च द्रव्यम नाही दिले पुढे. च द्रव्यमच्या नंतर कॉमा आहे. हां, मग ते जिथपर्यंत कॉमा आहे तिथपर्यंत एकत्र वाचायचं. स्यात् अस्ति च अवक्तव्यम च द्रव्यम. बरोबर. स्यात् नास्ति च अवक्तव्यम, स्यात् अस्ति च अवक्तव्यम च द्रव्यम. पुढं स्यात् अस्ति च नास्ति च अवक्तव्यम च द्रव्यम इति. च द्रव्यम इति. हां, म्हणजे काय सांगायचं आहे? स्यात् अस्ति.
नाही, पहिल्यांदा हे 7 भंगांची नावच सांगितली आहे, दुसरं काय नाही. काय स्यात अस्ति अवक्तव्य, स्यात नास्ती, च घेतलाय ना, अस्ति आणि अवक्तव्य आहे, नास्ती आणि अवक्तव्य आहे, त्यासाठी च वापरलाय. नुसतं नास्ती नाही आहे, नुसतं अवक्तव्य नाही आहे, तर नास्ती आहे, अवक्तव्य पण आहे, हे दोन्ही सांगण्यासाठी त्या एकत्र भंगाला घेतलं. आणि शेवटी स्यात अस्तिच नास्तीच अवक्तव्यमच द्रव्यमिती. स्यात अस्ति म्हणजे आहे, स्यात नाही आणि अवक्तव्य आहे, अशा प्रकारे हे द्रव्य आहे असं सांगितलं. पुढं अत्र सर्वथा तू अनिषेधकः. सर्वथा तू घेतलंय ना, हां सर्वथात्व बरोबर आहे. सर्वथात्व थांबा एक मिनिट. अत्र सर्वथात्व निषेधकः अनेकांत द्योतकः कथंचित अर्थे स्यात् शब्दः निपातः. हे महत्त्वाचं सांगितलंय. स्यात् शब्द का वापरला, तुम्हाला का प्रश्न पडला नाही? स्यात् का वापरलाय हो? एवढंच माहिती आहे ना आपल्याला, तर त्यासाठी त्यांनी अनेक प्रकारांनी खुलासा केलाय स्यात् शब्दाचा काय अर्थ होतो. येथे 7ही भंगांमध्ये काय तुमचा आवाज ब्रेक व्हायला लागलाय, असं बसा, तुमच्या नेटमध्ये हे यायला लागलं. काय म्हणला? इकडं आवाज ब्रेक झाला. बरं, अत्र म्हणजे येथे, माझ्याकडे तोंड करा की, म्हणजे तिथं लावलंय हो नेट मी, त्यामुळं त्याचं कनेक्शन डिस्टर्ब व्हायला लागलं. अत्र म्हणजे येथे सर्वथात्व निषेधकः, सर्वथाचा निषेध करण्यासाठी स्यात् शब्द वापरलाय. कारण स्यातने कथंचित असा अर्थ होतो, मग सर्वथा या अर्थाचा निषेधक आहे तो शब्द. जसं की जीव सर्वथा नित्य आहे, हे कथन चुकीचं आहे. जीव स्यात नित्य आहे, स्यात अनित्य आहे असं सांगणार ना. काय कळलं? स्यात शब्द का वापरला, तर सर्वथा रूपाने जे काय तुम्ही कथन करणार त्याचा निषेध करण्यासाठी स्यात शब्द वापरला. म्हणजे समजून घ्या, जे कोणी अन्यमतवादी आहेत त्यांनी वस्तूला सर्वथा रूप मानलं, एकच धर्मरूप मानलं, त्यांचा निषेध करण्यासाठी सांगितलं वस्तू कुठल्याही एक रूप नसते. जसं मानलं कोणी स्यात नित्य आहे जीव, कोणी मानलं स्यात अनित्य आहे, सॉरी स्यात नाही, सर्वथा नित्य आहे, सर्वथा अनित्य आहे. तर हे मत खोडून काढण्यासाठी स्यात शब्द वापरून सांगितला जीव स्यात नित्य आहे, स्यात अनित्य आहे. म्हणून पहिली विवक्षा काय सांगितली, स्यात शब्द का वापरला? बोला. सर्वथात्व निषेधकः असं म्हणलं ना. सर्वथाचा निषेध करण्यासाठी स्यात् शब्द वापरला. दुसरं काय सांगितलं? अनेकांत द्योतकः. अनेकांताचा द्योतक आहे जो स्यात् शब्द आहे तो अनेकांत दाखवणारा आहे. सर्वथापणाचा प्रतिषेध रूप प्रतिपक्ष निरपेक्ष एकांततेचा निषेध करणारा आहे. म्हणजे प्रतिपक्ष निरपेक्ष एकांत म्हणजे काय हो? जेव्हा वस्तूचं कथन करतो त्यावेळेस तिथं वस्तू एका अपेक्षेने आहे हे सांगितलं, तर तिथंच वस्तू दुसऱ्या अपेक्षेने, हां प्रतिपक्ष म्हणजे त्याच्या विरोधी, मग त्या विरोधी पक्षाचं अपेक्षा ठेवली नाही तर ती वस्तू सर्वथा रूप झाली. मग तिथं म्हणून म्हटलं की प्रतिपक्ष निरपेक्ष म्हणजे सर्वथा. थोडक्यात काय, जीव आहे असं जेव्हा म्हणला
परपक्ष निरपेक्ष एकांत. प्रतिपक्ष निरपेक्ष, परपक्ष नव्हे. काय सांगायचंय? सर्वथापणाचा निषेध करणारा हा स्यात् शब्द आहे. म्हणजेच प्रतिपक्षाला जेव्हा तुम्ही अनेकांताचं कथन करता ना, त्यावेळेस तिथं प्रतिपक्षाची काही अपेक्षा असते. प्रतिपक्ष म्हणजे त्या वस्तूचाच धर्म आहे बरं का, बाहेर काय नाही आहे. वस्तूच्या बाहेर वस्तूमध्येच असणारे हे परस्पर विरोधी धर्म आहेत. मग जेव्हा तुम्ही आहे म्हणून सांगताय, त्याच वस्तूमध्ये नाही हा सुद्धा धर्म आहे. म्हणजे त्यात अस्ति पण धर्म आहे, नास्ती पण धर्म आहे. पण ज्यांनी नास्ती धर्माला नाही मानलं ते प्रतिपक्ष निरपेक्ष झाले. काय समजलं? लयच अवघड झालंय का? सोपाय समजण्यासारखं, मला एक्सप्लेन करायला जरा अवघड चाललंय. सर्वथापणाचा निषेधक म्हणजे प्रतिपक्षाला न मानणारे जे कोणी एकांतवादी आहेत त्यांचं खंडन करणारा, त्यांचा निषेध करणारा हा स्यात् शब्द असतो. म्हणून पहिली विवक्षा काय सांगितली? सर्वथात्व निषेधकः. जो स्यात् शब्द आहे तो कसा आहे? सर्वथाचा निषेधक आहे. दुसरं सांगितलं अनेकांताचा द्योतक आहे. बेस्ट, थँक्यू. बसा, राहू दे, परत ठेवायचं. काय म्हणलं? अनेकांताचा द्योतक आहे आणि कथनचित अर्थामध्ये स्यात् शब्दाचा निपात केलेला आहे. म्हणजे कथनचित एक अर्थ आहे असा पुढं समजून घ्या. माहित नाही मला, कथनचित अर्थामध्ये वापरलेला हा स्यात् शब्द आहे. निपात रूप अव्ययरूप हा शब्द आहे. निपात अव्ययरूप शब्द कथनचित या अर्थाने अन्वय रूपाने प्रयुक्त आहे. इथंपर्यंत त्यांनी स्यात् शब्दाचा फक्त खुलासा केला. आता ह्याच्या पुढचं जे आहे ते पुढं सांगणार आहेत. पण त्यातमध्ये मला पहिल्यांदा आता अष्टसहस्त्री मिळाली स्वप्नबाबींच्या कृपेने. तर त्यातनं आता तुमचं पुण्य असेल तर त्यात मला मिळेल लगेच. सातच भंग का असतात? 1 2 3. हां काय? 1 2 3 भाग आहेत ना त्याचे? नाही, हे टेक्स्ट आहे. हे टेक्स्टमध्ये 125 पान आहे. तरी तुम्हाला त्यात बघायचं असेल तर 14वी कारिका आहे. 14व्या कारिकेच्या टीकेमध्ये आलेलं आहे. मग आता ते दुसऱ्या भागात आलं असेल बहुतेक अष्टसहस्त्रीच्या. तर त्यांनी इथं प्रश्न विचारलाय, 7च भंग का असतात? सप्तभंगी माहिती आहे? हे सगळे सप्तभंगी सांगितली ना. तर प्रश्न विचारलाय की 7च भंग का असतात? जास्त का नाहीत, कमी का नाहीत? मग त्यासाठी इथं त्यांनी एक इक्वेशन सांगितलंय. अनंतभंगी का नसतात? 7च भंग सप्तभंगी असतात, अनंतभंगी का नसतात? तर त्यासाठी प्रश्न विचारलाय, ननु एकत्र अपि जीवादी वस्तूंनी. त्याच्यावरचं वाचायचंय का? बरं असू देत. ननु एकत्र अपि जीवादी वस्तूंनी विधीयमान निषिध्यमान अनंत धर्म सद्भावात तत्कल्पना अनंतभंगी स्यात् इति चेत. शंकाकाराची शंका आहे की ननु म्हणजे शंकाकार विचारतो एका जीवादी वस्तूमध्ये सुद्धा, एका जीव या वस्तूमध्ये सुद्धा विधीयमान आणि निषिध्यमान म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा अनंत धर्मांचा सद्भाव असल्यामुळे तेथे अनंतभंगींची कल्पना होऊ शकते असं म्हणा. सप्तभंगीच नाही होणार तर अनंतभंगी होतील. 7च भंग का मानता? समजलं प्रश्न काय आहे? शंकाकाराला म्हणायचं आहे एका वस्तूमध्ये असे अनेक अस्ति नास्ती रूप परस्पर विरोधी धर्म आहेत, अनेक धर्म आहेत. तर मग अनंत धर्मांचा सद्भाव असताना अनंत सप्तभंगी का नाही होत? समजलं प्रश्न काय?
अनंत भंगी का नाही होत? अनंत सप्तभंगी नाही. प्रश्न विचारणाऱ्याला असं विचारायचंय, सप्तभंगी का मानता, अनंत भंगी का नाही मानत? मग आचार्यांनी सांगितलं न, असं नाही. अनंतानामपि सप्तभंगीनाम इष्टत्वात, अनंतच्या धर्मांचं सप्तभंगी घटू शकते. कळते? म्हणजे अनंत धर्म जे आहे त्याच्या प्रत्येकाशी सप्तभंगी घटू शकते, म्हणून अनंत सप्तभंगी होतील, पण अनंत भंग नाही होत. काय कळलं? जम्बूजेट. अनंत सप्तभंगी होतील, कारण एकेका धर्माशी रिलेटेड सांगतोय ना आपण. पटवून देण्यासाठी एका धर्माच्या विरोधी धर्म जो आला ना तिथं, तर त्यांना घेऊन सप्तभंगीची रचना होते. मग असं होत असताना या एका धर्माशी रिलेटेड सप्तभंगी होणार असे किती धर्म आहेत वस्तूमध्ये? अनंत धर्म आहेत, म्हणून अनंत सप्तभंगी होतात, पण अनंत भंगी नाही होत. अनंत भंग नाही होत आहेत. हे एक एक धर्म असे जर घेतले आपण तर सप्तभंगी होतील त्या धर्मांशी, पण अनंत भंग नाही होत. समजलं तर घ्या, नाहीतर शास्त्र वाचा परत. अनंतानामपि सप्तभंगीनाम इष्टत्वात, अनंतांची देखील सप्तभंगी होते असे इष्ट असल्यामुळे. तत्र एकत्व अनेकत्व आदि कल्पना तत्र एकत्व अनेकत्व आदि कल्पनयापि सप्तानामेव भंगानाम उपपत्तेः. तेथे एकत्व अनेकत्व आदी कल्पनेच्या द्वारे सुद्धा सात भंगांचंच घटित होत असल्यामुळे सप्तभंगीच घटित होते. म्हणजे एकत्व अनेकत्व हे सुद्धा जे धर्म आहे त्या धर्मांची सुद्धा सप्तभंगीच घटित होते, अनंत भंगी घटित होत नाहीत. प्रतिपाद्य प्रश्नानां तावताम एव संभवात, प्रतिपाद्य म्हणजे शिष्यांच्या प्रश्नांना तेवढंच, शिष्यांचे प्रश्न तेवढेच संभवत असल्यामुळे प्रश्नवशादेव सप्तभंगी इति नियम वचनात, प्रश्न विचारले गेले म्हणून सप्तभंगीची रचना झाली. म्हणून सांगतायत 7 प्रकारचे प्रश्न विचारले म्हणून 7 भंगांचं कथन करण्यात आलं. पहिलं कारण सप्तभंगीचं. पुढं सप्तविध एव तत्र प्रश्नः कुतः इति चेत, 7च प्रश्न का आले हो? कसं इक्वेशन केलंय? 7 भंग का? तर 7 प्रकारचे प्रश्न आहेत म्हणून 7 प्रकारचे भंग झाले. मग 7च प्रश्न का आहेत असं पुढे विचारलंय. सप्तविध एव तत्र प्रश्नः कुतः, 7 प्रकारचेच प्रश्न का आहेत असं विचारलं असताना सप्तविध जिज्ञासा घटनात, 7 प्रकारच्या जिज्ञासा घटित होत असल्यामुळे, म्हणजे अंतरंगामध्ये तसे 7 प्रकारची जिज्ञासा उत्पन्न झाले, त्यामुळं प्रश्न आले आणि प्रश्नांचं उत्तर स्वरूप 7 भंगांची रचना झाली. पुन्हा प्रश्न विचारलाय सापि सप्तविधाः कुतः इति चेत, त्या जिज्ञासा 7च का आहे तो? सप्तधा संशय उत्पत्तेः, 7 प्रकारचे संशय आहेत, संशय उत्पन्न झाले वस्तूच्या विषयी म्हणून 7 प्रकारच्या जिज्ञासा झाल्या. काय कळलं? उलट जावा असं आता फ्लो दिसतंय का बोर्डवरचं? तुम्हाला काय दिसालंय हे मला दिसेना. सात प्रकारचे संशय आहेत म्हणून 7 प्रकारच्या जिज्ञासा झाल्या. 7 जिज्ञासा झाल्या म्हणून 7 प्रश्न उत्पन्न झाले. 7 प्रश्न उत्पन्न झाले म्हणून सप्तभंगीची रचना झाली. पुन्हा विचारले सप्तधा एव संशयः कथमिति चेत, 7 प्रकारचे संशय का आहेत? तत् विषय वस्तू धर्म सप्तविधत्वात, म्हणजे वस्तूच्या विषयीची त्या विषयक वस्तूचे धर्म 7 प्रकारचेच असतात म्हणून 7 प्रकारच्या, सगळं इक्वेशन लावून घ्या. 7 धर्म आहेत वस्तूमध्ये म्हणून 7 संशय आहेत, 7 जिज्ञासा आहेत, 7 प्रश्न आहेत आणि म्हणून सप्तभंगीची रचना झाली.
ह्याच्यावर पुढं अजून डिटेल घेऊ, थोडंसं वाचून काढा, तुम्हाला काय मिळेल ते. 7 प्रकारचे हे धर्म आहेत अशा प्रकाराने. मग या धर्मांना आपण प्रत्येक धर्माशी रिलेट करणार आणि तसे भंग काढणार. मग 7च भंग का आले तर तशा प्रकारचे धर्म आहेत म्हणून. म्हणजे अस्ति नास्ति अवक्तव्य हे सगळे धर्म आहेत वस्तूचे आणि मग त्या धर्मांना धरून सप्तभंगीची रचना होते म्हणून सांगितलं. थोडंसं वाचन केलं ह्याच्यावरनं तर समजेल आपल्याला अजून, पण डिटेल समजून घ्यायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय खुलासा होत नाही. हे समजून काय फायदा आपल्याला. तर या सगळ्यामध्ये हा जो पहिला भंग आहे ना, हाच आपल्यासाठी अनुभूतीला उपयोगी आहे. हा मी जीव आहे. मग कुठल्या अपेक्षेने आहे तर ज्ञानवान आहे. मग गुणातून अखंड द्रव्य घेतला त्यामुळं तो आहे रूपाने असणारा जो भंग आहे तो अनुभूतीचा विषय असतो, कारण तो अभेदवृत्तीचा विषय आहे. बाकी हे सगळे काय म्हणायचं अभेदोपचाराचे विषय आहेत, त्यामुळं ते अनुभूतीसाठी आपल्याला उपयोगी नाहीत. म्हणून स्वतःला कुठला विषय धरायला पाहिजे अनुभूतीसाठी हे समजून घेण्यासाठी सुद्धा, आणि आपण कुठला धरतो तर आपण पर्यायात आहोत का स्वभावाकडे आलोय हे पण समजतं. म्हणून ह्यांचं ज्ञान करून घेणं आवश्यक आहे. हो जाणा अस्तित्व स्वभावाला जाणा. हा मी त्रिकाली आहेच, माझ्यामध्ये पराची नास्तीच आहे. शुद्ध सिद्ध स्वरूपोहम अस्तित्व गुणसंपन्नोहम जीवोहम. ओम विसर्जन. नमो हरिहंत.